नक्कीच. त्यामुळे टाउन प्लॅनिंग हा आणि नगर विकास हा अतिशय आणि लोकांना असं वाटतं की विकास म्हणजे फक्त इमारती किंवा हो, फ्लायओव्हर असं नाहीये, तर तो अगदी ड्रेनेज पासून ते सॅग्रिगेशन ऑफ गार्बेज इथून हो. सुरुवात इथून होते. सुरुवात होते आणि नागरिकांचा सहभाग त्याच्यात असणं फार महत्त्वाचं आहे. हे कारण आपण म्हणतो की नाही, हे हे बघा महानगरपालिका आलंच नाही कचरा उचलायला. पण तुम्ही पण जागेवर तो टाकला पाहिजे, तो सॅग्रिगेट केला पाहिजे. आज किती वेळा आपण आवाहन करतो, खरंय. पण तरी कचरा सॅग्रिगेट होत नाही. किंवा जो कर्मचारी तुमच्याकडे कचरा न्यायला येतो त्यावेळेला तुम्ही त्याला तो दिला पाहिजे. हो. नागरिकांचा सहभाग पण मला वाटतं ह्याच्यात खूप महत्त्वाचा आहे, जर आपलं शहर स्वच्छ ठेवायचं तर. खरंय. मेट्रो सिटीजकडे जर आपण वळालो तर मुंबई, पुणे, ठाणे हे झपाट्यानं वाढतायत. मेट्रोज इथे उभ्या राहिलेल्या आहेत. अ, म्हणजे आपण म्हणतो ना की लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यावर खूप काम हो, झालेलं आहे. ट्रान्सपोर्ट हो. ह्या सगळ्या भागामध्ये जर पाहिलं तर. पण रिक्षावाले पुण्यातले येत नाहीत. नाही, आता बऱ्यापैकी ह्याच्यात पण सुधारणा झाली आता पुण्यामध्ये कधी कारण जसं आपण ओला उबरला टॅक्सी येते तशी आता रिक्षा पण यायला लागली आहे. त्यामुळे एक ती सुधारणा झालेली आहे की नाही, मी भाडं नाकारेल. ही जो पुणेकर रिक्षावाल्याचा ट्रेंड होता तो बदलायला लागलाय. आणि आता त्यांनाही माहिती आहे की जर आपण नाही हे केलं तर मग आपण एका जागीच बसून राहू. त्यामुळे ती सिस्टीम पण आता बदलते आणि आपण आता पिकअप आणि ड्रॉप ऑफ पॉईंट जे मेट्रोला जे तू येस. म्हणली, तर तिथे जर आपण हे रिक्षा आणि ह्यांना जर ते दिले तर त्यांचा पण बिझनेस वाढेल. आणि ही मानसिकता मला वाटतं आता ती चेंज होतीये ह्याच्याप्रमाणे. आणि हे सगळे ॲप डेव्हलप करणं, त्या इंटिग्रेटेड सिस्टीम्स डेव्हलप करणं हे चालू आहे. आणि जेव्हा आता आपण मेट्रोचे प्लॅनिंग करतोय ते त्याच्याबरोबर ह्याचे प्लॅनिंग पण आत्ता आपण करतोय की असं नाही की ते नंतर जाऊन करू. त्यांना थांबे देणं, बस थांबे देणं किंवा छोट्या छोट्या मिनी बस